एस पालकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत म्हणजे आधीच जायचं होतं पण आता थोडं टाईम नव्हता म्हणून आज जातो आहे इथे आपलं बँड्राला माउंट मेरी फेअरला आपण जातो आहे आज. चला तर मग बघूया आपण आता त्याची जर्नी. तर मित्रांनो आपण आता डोंबिवली स्टेशनला आलेलो आहे. डोंबिवली ते आपण बँड्रा जाणार वाया दादर. आता आपण डोंबिवली स्टेशनहून दादरच्या प्रवासाला जाऊया. तिथून वाया आपण बँड्राला जाणार आहे, तिथून मग माउंट मेरी. तर आपण आता डोंबिवली स्टेशनला आहोत. फास्ट ट्रेनला तर काय गर्दी खूप आहे आणि खूप लेट झालेली आहे ती. 12:58 गाडी अजून आलेली नाही. मग आपण आता स्लो ट्रेनला जातो. स्लो ट्रेनला जाऊया. स्लो ट्रेन आता आलेली आहे डोंबिवलीवरून. फायनली स्लो ट्रेन पकडलेली आहे. आता आपण दादरला जाऊया, मग वाया आपण बँड्राला जाऊया. मित्रांनो तर आपण आता दादर स्टेशनला उभं आहे. आपण आता वेस्टर्नला उभं आहे. बँड्रा म्हणजे विरार ट्रेन लागलेली आहे 1:37ची, तर ती आपण आता बघून बँड्राला उतरणार आहोत. मित्रांनो आपण आता फायनली बँड्राला आलेलो आहे. आपण आता इथे बसने जायचं आहे. एक खाजगी बस सोडलेली असतात बँड्रा फेअरसाठी, तिकडे आपण जाऊया आता. आपल्याला खास यात्रेसाठी बस असतात, हे बघा लागलेले आहेत. बसने जायचं आता आपल्याला. रिक्षाने जायला पर्सनली केलं स्पेशल रिक्षा आता 75 रुपये घेतात आणि शेअरिंगने जायला तुम्हाला 40 रुपये लागतील. मित्रांनो आपण आता लास्ट स्टॉपला उतरलेलं आहे आणि ही त्याची तिकीट आहे. रिक्षावाल्याने आपल्याला पर्सनली 75 सांगितलेले आणि शेअरिंगनी 40 आणि आपण बसनी फक्त 5 रुपयात आलेलो आहे. डोंबिवलीला पाऊस होता म्हणून मी छत्री वगैरे घेऊन आलो. इकडे आलं तर पूर्ण कडक ऊन पडलं आहे. बसमध्ये उतरलं आपल्याला रोड क्रॉस करून आता सगळं चालत जायचं आणि हे इथे असे सगळे स्टॉल लागलेले आहेत. बघा सगळे स्टॉल लागलेले आहेत, कॅन्डल्स वगैरे. तर म्हणजे जी काय इच्छा असते ती आपण इथे सांगू शकतो. मला घर पाहिजे असेल तर घर तुम्ही हे ऑफरिंग करू शकता. म्हणजे काय बॉडी पार्ट्सला काय असतील त्रास तुम्हाला तर ते ऑर्गन्स आपण देऊन त्यांना माउंट मेरीला आपण प्रार्थना करू शकतो. स्टॉल्स लागलेले आहेत. असे स्टेप्स आहेत आता, हे आपल्याला आता जायचं. बघा असे सगळे आपल्याला तुम्हाला हात पाय जे काय असेल ना त्रास तर तुम्ही बॉडी पार्ट तुम्ही माउंट मेरीला ऑफरिंग्समध्ये देऊ शकता. करिअर जॉब हे मनीचं झालं ना पण ते होतं काय प्राईज आहे याची? 100 रुपये. दुसरं का अजून छोटं? मित्रांनो मी आता हे घेतो आहे ऑफरिंगसाठी. आपल्याकडे जे काय प्रॉब्लेम असतात ते सांगायचे मदर मेरीला आणि प्रे करायचं. आणि तर तुम्ही अशी जे आहे तिकडे बॅग्स सगळं ते तुम्ही देऊ शकता. चर्चमध्ये एंट्री करतानाची लाईन आहे. तर मी आतमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही कारण का आतमध्ये परमिशन नाही आहे. आता आपलं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ नसल्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकलो नाही. आता आपण इथे जत्रेला जातो आहे. आपण आता काही स्टॉल्स बघूया. बघा असे सगळे चणे वगैरे जे स्टॉल्स आहेत सगळं केरळ जे तुमचे हलवा वगैरे भेटते तुम्हाला इथे. कैसे आहे हलवा? कैसा है? 150 रुपये पाव. कौन सा भी? ये 100 वाला पाव है, ये 100 वाला पाव है, ये 150 वाला पाव है, ये 200 पाव है.
ये कोकोनट ऑयल में है ना सर? कोकोनट ऑयल में है ना ये कौन सा फ्लेवर है? ये पाइनएप्पल है, ये काजू का गुड़ है, कोकोनट मिल्क है। हाँ, ये तो पाव किलो दो। खा के देखिए साहब। नहीं, ये केरला स्टॉल है ना? केरला स्टॉल है, शॉप नंबर 142 डेविड। हे बघा पिकल्स आहेत सगळ्या प्रकारचे लोणचे हे सगळे चणा केरलाचे स्टॉल वगैरे तुम्हाला जास्त व्हेज पॅटीस बर्गर पॅटीस किंवा हॉट डॉग सगळं आहे इकडे आंबा पापड सगळे असे इथे स्टॉल आहेत तुम्हाला बघा इथे सगळं तुम्हाला सगळे गोवन स्वीट्स मिळतील गोव्याचे जे स्वीट्स आहेत ते पिनॅक डोरोल वगैरे हे सगळं भेटते तुम्हाला गोवन स्टॉल आहे ना सगळे हे जे डोडल्स वगैरे आपण जे गोव्याला गेलो घेतो ते सगळे तिकडे हे तुम्हाला इथे अवेलेबल आहे गोवाचा स्टॉल आहे हे डोडल काय प्राईस आहे 200 तर इथे असे आपल्याला गोवनचे पण स्टॉल्स आहेत बाकी केरळाचे तुम्हाला स्टॉल भरपूर दिसतील पेढा वेफर वगैरे कोकोनट ऑइल फ्राय लेडीज लोकांचे स्कार्फ किचन्स आहेत हे सगळं तुम्हाला माउथ फ्रेशनिंगचे आयटम्स आहेत ये इमली का गोली कैसे 80 रुपये सो हे सगळे किचन्स आहेत बघा तुम्हाला हे सगळं इयरिंग्स वगैरे स्टॉल्स आहेत नेम ऑन वूड म्हणजे तुम्हाला लाकडीच्या प्लेटवर तुमचं नाव टाकून भेटणार हे सगळे रोजरी आहे जे आपण जसे जपमाळा वगैरे वापरतो तसं हे रोजरी म्हणून एक येते त्याचं हे स्टॉल आहे आपण तुम्हाला गोवन फूड आहे गोवन फूड तुम्हाला भेटेल रेडी हा स्टॉल नंबर आहे 115 म्हणजे केळी आहेत 150 ते 200 रुपयाला प्राइसिंग आहेत किचन्स इथे मस्त एकदम व्हरायटीमध्ये आहेत किचन्स तुम्हाला भेटतील ही जत्रा म्हणजे आता संडेला लागते 8 सप्टेंबरला 8 सप्टेंबर ते म्हणजे संडे टू संडे असते आता 8 सप्टेंबर आणि आता हा आता 2 दिवस आहे म्हणजे अजून तुम्ही येऊ शकता व्हिजिटला सगळे पिकल्स आहेत खट्टी मिठी चटपटी स्वाद मोठी सोडा चणेवाला आहे चणे इकडे काय आहे चणे फेमस आहे तिकडचे बघूया विचारून कितीला आहे कैसा आहे चना चना कैसा 50 का कौन सा छोटा वाला बबल्स जीजस हे आहे स्टॅच्यूज स्टॅच्यूज आहेत जीजस क्रॉस फ्रेम्स आहेत हे लहान पोरांचे सगळे ड्रम वाजवायचे सेल इथे 6 मग आहेत आणि 60 रुपयाला एक मग 100ला 2 हे बघा असे मग आहेत चांगले मग आहेत टॉयज आहेत लहान पोरांचे
स्टॉल बोट कितने का बोट 100 का एक 150 का 2 मालवणी वडापाव आहे तो आपण खाऊन आता नाश्ता करू जरा भूक लागली इकडे आपण खालून जाऊया आता आपण आता जत्रेतून म्हणजे बाहेर आलो एक्झिट झालेलो आहे बाहेर आलेलो आपण तर असं होतं सगळे स्टॉल्स जास्त करून केरळाचे स्टॉल्स होते पण मी जास्त काय तुम्हाला दाखवले नाही कारण का सेमच होते ते सगळे तर असं हे होतं आपलं माउंट मेरी फिस्ट मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आवड असेल नक्की कमेंट करा तर आपण डायरेक्ट डोंबिवलीमध्ये भेटू चला तर मग तोपर्यंत बाय